आज आपण पालकमंत्र्यांची भेट केली, नेमकी आपल्या चिरंजीवासोबत काय झालेलं आहे, काय घटना? माझ्या मुलाला 4 मुलांनी नेऊन नग्न करून 2 ठिकाणी मारहाण केली. पहिल्यांदाही नग्न करून मारलं, दुसऱ्यांदा आणि चीज करत व्हिडिओ व्हायरल केले. तर ही 23 एप्रिलची घटना आहे. त्याच्यानंतर मी गिरीश महाजन, एसपी, डीएसपी सगळ्यांना पेनड्राईव्ह थ्रू पेन केले, पर्सनली पण जाऊन भेटलेत. पण परवा मी कलेक्टर सरांना भेटल्यावर जी हालचाल झाली आणि जेव्हा मला इथे येऊन जे पत्रकार बंधू भेटले, म्हणजे माझं रक्षाबंधन मला वाटतं या निमित्ताने सफल होईल आणि मी ते सेलिब्रेट पण करणार आहे की यांच्यामुळे माझ्या मुलाला न्याय मिळेल. त्या दिवसापासून ह्या प्रोसेसला थोडी हालचाल चालू झाली. तर माझी एकच विनंती आहे की त्याला जर सभ्यतेने जगण्याचा आणि एक चांगला सुजाण नागरिक बनवायचा असेल तर जसं माझ्या मुलाला नग्न करून मारलं तसंच त्या मुलांसोबत झाल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही. बातमीनंतर पोलिसांनी काल तुम्हाला फोन करून बोलवलं. इतक्या दिवसापासून म्हणजे 4-5 महिन्यांपासून तुम्ही फिरत होते, मदत दखल घेतली. बातम्यानंतर पोलिसांना जाग आल्याचं म्हणतात. बातम्यानंतर त्यांना वाटलं की एफआयआर चुकीचा घेतला, मेडिकल चुकीचा झाला. तोपर्यंत मी बोलत होती तोपर्यंत त्यांनी त्याचा काहीच पाठपुरावा घेतला नाही. मीच त्यांच्या मागे फिरत होती. कारण काल पहिल्यांदा असं झालं की सरांनी मला बोलवलं, पीआय सर नाही भेटले, पण वाढीव कलमसाठी त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलंय. जबाब दिलाय हा जबाब दिलाय. मंत्र्यांची त्यांनी काय सांगितलं? आज पालकमंत्र्यांमुळे तर मला अजूनच समाधान वाटलं की तुम्ही घाबरू नका, जी प्रोसेस होईल मी त्याच्यासाठी तुम्हाला मदत करेन. काय मागणी? माझी मागणी एकच आहे, जसं माझ्या मुलाचे कपडे काढले तसे त्यांचे काढल्याशिवाय त्यांनाही त्या क्रूरतेची गांभीर्य किंवा काय लाज असते हा प्रकार कळणार नाही.